ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, पंचवटीमध्ये रामवनात असताना सीता खूप सुंदर होती आणि रावणाची बहीण शूर्पणखा तिथं फिरत फिरत आली आणि तिनं सीतेला बघितलं आणि तिला जर असं वाटलं जर ही सीता माझ्या भावाला जर बायको मिळाली खूप चांगलं होईल. मग तिनं काय केलं, रूप बदललं आणि रामाला काय सांगितलं, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. रामानं काय सांगितलं, माझ्याशी नाही, माझा पण आहे एक बाणी एक वचनी एक पत्नी, पण तो दुसरा आहे बा माझा भाऊ, त्याला विचार. आणि ती लक्ष्मणापाशी गेली आणि लक्ष्मणानं तिचं रूप ओळखलं. मायावी आज आहे ना समाजामध्ये अशा मायावी स्त्रिया अनेक आहेत. आणि मग त्यानं तिचं काय केलं, नाक कान कापली आणि ती शूर्पणखा रावणाकडे गेली आणि तिनं रावणाला सांगितलं की पंचवटीमध्ये असे दोन माणसं आलेत, त्यांची बायको सुंदर आहे आणि ती तुला मिळली तर बरं होईल. आणि मग रावण आला, मरीचनं हरणीचं रूप घेतलं आणि हरीण सोनं. आजही बायांना बायांचं जास्त लक्ष असतं. मला त्या सोन्याच्या याची जर चोळी शिवली खूप चांगलं होईल. आणि मग राम तिथं गेला आणि सीताला चोरून नेलं. रावण मारला, पण त्या शूर्पणखाच्या डोक्यामध्ये जी द्वेष भावना होती ती काय केली, ती शुक्राचार्याकडे गेली. तिनं तप केलं आणि शुक्राचार्यानं तिला लिंग दिलं, हे लिंग तू घेऊन जा, याला गंगेचं पाणी लागून देऊ नको. आणि मग तिनं मक्कामध्ये नेला, तिथं स्थापन केलं. तिनं लग्न केलं आणि तिच्यापासून जी प्रजा झाली ते मुस्लिम. आजही त्या मक्कामध्ये नेला, गंगेचं पाणी लागून देते नाही. आणि जो त्यावेळचा तिरस्कार होता, तिच्या पोटी जे मुस्लिम समाज जन्माला आले शूर्पणखेच्या, आजही समाजामध्ये मुस्लिम आणि हिंदू यांचा जो द्वैत आहे हा तेव्हापासून पडलेला आहे, तो आजही आहे. भारत पाकिस्तान मुस्लिम हा शूर्पणखाचे वंशज हे मुसलमान. आणि मक्कामध्ये नेला, तिथं त्याच्यामध्ये काय आहे, शंकराची पिंड आहे आणि त्या शुक्राचार्य हा राक्षसांचा गुरु आणि मुसलमानांचा गुरु. द्वैतभाव करणारा हा शुक्राचार्य. आजही समाजामध्ये शुक्राचार्य आहे, द्वैत माजवतात आणि बाहेरून गंमत पाहतात. म्हणून द्वैतभाव सोडा, जगा आणि जगू द्या. मी जगल आणि त्यालाही जगू देईल. एकमेकाचा द्वेष सोडा, प्रेमानं वागा, प्रेमानं जगा. जय भैरवनाथ.